other people also. Yeah, I'm recording this meeting. Okay. सगळ्यांनी ऑब्झर्व करू शकता की सरांनी काय केलंय की immediately implementation केले. He is expert in pool design and building, and now you can see the results. Sir, without background काढून बघा, दाखवा कसं दिसतंय. काय विदाउट बॅकग्राऊंड कसं दिसतंय. विदाउट बॅकग्राऊंड कसं दिसू शकते म्हणजे लोकांना एक अंदाज येईल. विदाउट बॅकग्राऊंड मला काढायला कसं ते जरा शोधायला लागेल आता. ओके ओके ओके, नो इश्यूज नो इश्यूज. सो फैंटास्टिक. सो व्हाट आई वांट टू से एवरीवन इज, अगर आप डिसाइड करते हैं तो इस तरह आप आराम से ये सारे चीज आप सीख सकते हैं. तो बस आपको करना है डिसीजन टू लर्न. ओके, सो मी begin without wasting much of your time. Let me welcome first of all Nishikant sir, welcome Aishwarya, welcome Anand, welcome Kai sir, welcome Ishaq bhai. Yes, we all are 6 people in this today's meeting. Let me begin. Before I go ahead, what exactly we are going to do in today's session, it's about I'm going to explain you, I'm going to help you why to use blogging. Yes, blogging यानी ब्लॉग करके कुछ तो होता है, उसको हमें क्यों यूज करना है, उसके ऊपर हम ज्यादा बात करेंगे. ओके, एंड उसके बाद ओके, लेट मी चेक आउट व्हाट आई एम हैविंग. यस, एंड हाउ टू गेट कंटेंट और ब्लॉग फॉर ब्लॉग. यानी ब्लॉग करना तो है, ये तो डिसीजन हो गया, लेकिन उसके लिए कंटेंट कहाँ से मिलेगा, माल कहाँ से आएगा. आप लिखने के लिए तैयार हैं, लेकिन क्या लिखना है. ओके, उसके लिए भी आई एम गोइंग टू हेल्प यू. और उसके बाद कैसे ब्लॉग को अपडेट करना है और ब्लॉग का यूआरएल कैसे होना चाहिए. एंड इसके अलावा कुछ सोशल नेटवर्क हैं जहां पर आप अपना ब्लॉग वहां पर लिख सकते हैं. तो चलिए, विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट मी बिगिन. ओके, how many of you are interested to learn blogging? Type B for blog. Voice problem. Ishaq bhai, can you hear me? Everyone, can you hear me? I just want to check whether I just kept my mic next to keyboard. Can you hear me clearly? Yes, thank you very much. Oh, thank you for your compliments, Anand. Yes, thank you. Super. So now let me begin. So पहले बात करते हैं about blogging यानी क्या होता है. For example, blogging. Okay, directly मैं आपको I'll share my screen so that you can understand the things better. Let me share my screen. This is Zoom. Share my screen. Super. Okay. Now, for example, if you go to any blog, example, मेरा blog है blog.ourarea.in. So यहाँ पर मैं हूँ, आप देख सकते हैं यहाँ पर कुछ blog है. You can see कि आपका blog का title कुछ तो रखो और उसमें आप कुछ कैटेगरी बना के रख सकते हैं और आपका जो भी इंफॉर्मेशन है वो सारे इंफॉर्मेशन आप वहां पर शेयर कर सकते हैं. ओके, ये है मेन ब्लॉग का कंसेप्ट. आई जस्ट थॉट आई एम गोइंग टू, मैं इसके अंदर और डिटेल में जाऊंगा, इसके अंदर और क्या क्या एलिमेंट होते हैं वो सब कुछ एक्सप्लेन करूंगा. उससे पहले ब्लॉगिंग के कुछ बेनिफिट समझने की कोशिश करेंगे. नंबर 1 बेनिफिट है कि आपका ऑनलाइन आइडेंटिटी तैयार होगा. ओके, ऑनलाइन आइडेंटिटी यानी कभी भी आपको कोई सर्च करेंगे, अगर आपका खुद का ब्लॉग अगर है तो लोगों का भरोसा आपके ऊपर बढ़ जाता है. फर्स्ट वन. सेकंड इज आपके साथ और ज्यादा लोग कनेक्ट हो जाते हैं. कैसे कि वो कुछ तो सर्च करेंगे ऑनलाइन, अगर आपके ब्लॉग के ऊपर अगर उनको कुछ तो सोल्यूशन मिल जाता है, सो दे आर गोइंग टू कनेक्ट विथ यू. ओके, दैट इज सेकंड बेनिफिट. थर्ड इज बिल्ड इन्फ्लुएंस इन योर एरिया. आपके जो भी एरिया है उसमें आप मास्टर कहलाएंगे. ओके, कुछ एग्जांपल अगर हम बात करें तो एग्जांपल, लेट मी टेक एन एग्जांपल अगेन. निशिकांत सर,
he is expert in his area, especially swimming pool design and the related activities. अगर उसके ऊपर अगर वो कुछ ब्लॉगिंग लिखते हैं तो बेनिफिट क्या होगा कि जो भी सर्च कर रहा है रिलेटेड टू स्विमिंग पूल डिजाइन, सो इमीडिएटली उनके ब्लॉग को ज्यादा लाइक आएंगे और he will be treated as the major influencer. इवन कुछ कंपनीज उनके पास स्पॉन्सरशिप के लिए भी आ सकते हैं. सर आपका ब्लॉग इतने लोग विजिट कर रहे हैं तो क्या आप हमारा एड वहां पर पुट कर सकते हैं क्या? उसका एडवांटेज क्या होगा कि वहां पर जो विजिट करने वाले लोग हैं वो स्पेसिफिकली उसी प्रोजेक्ट के लिए आते रहते हैं. सो दैट इज द मेजर बेनिफिट. ओके, सो यू शुड गेन द बेनिफिट. नेक्स्ट है ऑल इंफॉर्मेशन एट वन प्लेस. ये पूरा जो भी ऑल इंफॉर्मेशन है ना, ये सारा इंफॉर्मेशन एक ही जगह पर मिल सकता है और वो क्या है? ब्लॉग. और उसके बाद आता है कि आपका कंट्रीब्यूशन जो भी रहेगा, ओके, आपने अभी तक क्या क्या किया है, ये सारा इंफॉर्मेशन आप पर अपडेट कर सकते हैं. नॉर्मली क्या होता है, हम अपडेट करते हैं कहाँ पर? सोशल मीडिया पर या किधर, तो यानी अलग अलग लोकेशन पर कर सकते हैं. लेकिन ये सारा इंफॉर्मेशन एक जगह पर हम रख सकते हैं क्या? और वो हो सकता है द ब्लॉगिंग अकॉर्डिंग टू डिफरेंट कैटेगरी या ग्रुप करके भी आप वहां पर अपडेट कर सकते हैं. उसके बाद है कि नो रीडायरेक्ट टू अदर नेटवर्क. नॉर्मली अगर आप यूट्यूब पर भी अगर है तो यूट्यूब पर आपने वीडियो बनाया, आपका वीडियो खत्म होते ही यूट्यूब बोलता है कि अच्छा आपको इस तरह का वीडियो अच्छा लगता है, नाउ टेक दिस वन. दैट्स इट फ्रेंड. तो मे भी हो सकता है अगर वो नेक्स्ट आने वाला वीडियो जो है उससे अच्छा वाला अगर वीडियो है तो यूजर इज गोइंग टू कनेक्ट टू दैट पर्सन. तो यहाँ पर ब्लॉगिंग का एडवांटेज क्या रहेगा? यहाँ पर नो रीडायरेक्ट, यहाँ पर ओनली आपका ही इंफॉर्मेशन यहाँ पर अवेलेबल रहेगा. यू कैन ग्रुप अकॉर्डिंग टू डिफरेंट कैटेगरीज. आप वहां पर आपके ब्लॉग पर कुछ अलग अलग कैटेगरीज बना सकते हैं. इससे क्या होगा कि अगर स्पेसिफिकली उस कैटेगरी के इंफॉर्मेशन, उस ग्रुप का इंफॉर्मेशन अगर लोगों को चाहिए तो क्या कर सकते हैं? डायरेक्टली उस लिंक को, उस कैटेगरी को, उस ग्रुप को क्लिक करके पूरा इंफॉर्मेशन ले सकते हैं. एंड नेक्स्ट इज कंप्लीट कंट्रोल एंड फ्लेक्सिबिलिटी. कभी कभी क्या होता है, अगर आप कोई भी सोशल मीडिया टूल अगर आप यूज करते हैं, जैसे अगर हम बात करते हैं फेसबुक का लिमिटेशन, फेसबुक के ऊपर आपने कुछ तो आर्टिकल लिखा, लोग वहां पर लाइक करेंगे. लाइक करते ही फेसबुक साइड में कुछ और आर्टिकल बोलता है कि ये ग्रुप आपके लिए जबरदस्त है, इस ग्रुप में इतने यूजर्स हैं, इस ग्रुप को लाइक्स इतने हैं, ये वीडियो में ये कंटेंट है. दैट्स इट, वी आर गोइंग टू लाइक यहाँ पर आपका कंट्रोल मिस हो जाएगा. सिमिलरली आपका ब्लॉग का जो भी पैटर्न है, डिजाइन है, ये पूरा डिजाइन आप जैसे चाहिए वैसे आप बना सकते हैं. आपको फॉन्ट कौन सा चाहिए, कलर कौन सा चाहिए, और उसके बाद इमेजेस चाहिए कि नहीं चाहिए, वीडियोस कौन सा चाहिए, ये सारा कंटेंट आप खुद होके डिसाइड कर सकते हैं. अगर आप फेसबुक में जाएंगे या लिंक्डइन पर जाएंगे तो उनका पैटर्न, उनका डिजाइन, उनका स्केलेटन कुछ तो डिसाइडेड है, प्री डिजाइंड है, हमें उसी को फॉलो करना पड़ेगा. इन केस ऑफ ब्लॉग आप उसके अंदर टेक्स्ट ऐड कर सकते हैं, इमेजेस ऐड कर सकते हैं, वीडियो ऐड कर सकते हैं, लिंक्स ऐड कर सकते हैं, और अलग अलग रीडायरेक्ट्स भी आप उसके अंदर ऐड कर सकते हैं. लेकिन अगर आप यूट्यूब में जाएंगे तो वहां पर कोई भी वीडियो के अंदर तो लिंक हम नहीं डाल सकते, तो कुछ लिमिटेशंस वहां पर अवेलेबल होते हैं. सो ये थे कुछ बेनिफिट्स ऑफ ब्लॉगर. नाउ अभी बहुत से लोगों का कहना है सभी को ब्लॉगिंग के बेनिफिट समझ में आया है, तो प्लीज टाइप यस. लेट मी नो वेदर यू आर गेटिंग द बेनिफिट्स ऑफ ब्लॉगिंग. अगर आपको ब्लॉगिंग का बेनिफिट समझ में आया तो प्लीज टाइप यस वाई. सुपर सुपर. नाउ आपके यहाँ कितने लोगों का ब्लॉग रेडी है? ब्लॉग रेडी है? How many of you have blog ready? BR, blog ready. Okay, Anand Kumar, only on paper, no problem. No, not in soft copy. Okay, super. बाकी लोगों का अभी तक शायद कुछ प्लान नहीं है. No problem. For example, काली सर, अगर he is from last 35 years, वो अगर टीचर हैं तो उनका ब्लॉग कैसे यूजफुल हो सकता है? आप जो भी सब्जेक्ट पढ़ाते हैं उस सब्जेक्ट
सब्जेक्ट का थोड़ा सा नोट्स वगैरह आप अपने ब्लॉग में अपडेट कर सकते हैं, जिससे लोग आपके ब्लॉग को कनेक्ट हो सकते हैं। नाउ मेन प्रॉब्लम आएगा कि अगर अपना ब्लॉग को एक्टिव कैसे रखें, उसके लिए आपको चाहिए कंटेंट। ओके, सो बिफोर दैट आपको पहला एक्टिविटी करना पड़ेगा कि आपका निश यानी आपका ब्लॉग का टाइटल क्या होना चाहिए, यानी ब्लॉग कौन से टॉपिक पर आप करना चाहेंगे। फॉर एग्जांपल लेट्स टेक केस स्टडी ऑफ से इसाक भाई। इसाक भाई अपने बारे में थोड़े इसमें बताइए, 1 मिनट में अपने बारे में बताइए प्लीज, आप एग्जैक्टली क्या करते हैं। ओके, मे बी इसाक भाई इज यस, इसाक भाई वी कैन हियर यू। आप एग्जैक्टली क्या करते हैं अपने बारे में 1 मिनट में बताइए। सर टाइप करता हूँ मैं, थोड़ा सा बोलता हूँ आपको, टाइप करता हूँ 1 मिनट। Done. Take your time. Thank you. So he'll update by these things. Especially मैं उनको जानता हूँ, वो क्या करते हैं कि स्पेशली जो 2 व्हीलर गैरेज एसोसिएशन के हेड हैं, स्पेशली सोलापुर डिस्ट्रिक्ट का। सो व्हाट आई मीन टू से कि अगर इतने लोगों के जो भी प्रॉब्लम्स अगर है, यानी उसमें क्या क्या चेंजेस आ रहे हैं, अपने एरिया में क्या क्या इंप्रूवमेंट हो रहा है, इस सारा इंफॉर्मेशन हम एक जगह पर अपडेट कर सकते हैं, और वो है ब्लॉग। इससे क्या होगा कि अगर मार्केट में कुछ नए चेंजेस आ रहे हैं, यानी रिसेंटली जब हमने बात किया था कि और क्या हो सकता है, कि अभी तो पूरे यानी मैकेनिक लोगों का कुछ भी काम नहीं है, लेकिन फिर भी अगर आप एज ए इस कम्युनिटी यानी मैकेनिक एसोसिएशन के हेड होने के नाते अगर आप गवर्नमेंट को एक लेटर लिखते हैं, ओके, रेस्पेक्टिव डिस्ट्रिक्ट के कलेक्टर को आप अगर एक लेटर लिखते हैं जिसमें कहा जाएगा, I'll just take water, जिसमें आप उसमें लिखेंगे कि जो भी इमरजेंसी सर्विसेज चालू हैं उनके लिए ओनली हम सर्विस देने के लिए तैयार हैं। तो इस तरह जिनका रियली रिक्वायर्ड लोग हैं, जो मैकेनिक है, जिनको काम करना ही है, ओके, तो शायद उन लोगों का लिस्ट और हम दे सकते हैं अकॉर्डिंग टू एरिया। इस तरह का जो भी इंफॉर्मेशन है वो हम कहां पर अपडेट करेंगे, अपने ब्लॉग के ऊपर। इस ब्लॉग में कुछ लोग अचीवमेंट आप वहां पर डिस्प्ले कर सकते हैं। इसके अलावा कुछ रिक्वायरमेंट अगर होता है, किसी का रिक्वायरमेंट है और आपने कैसे सॉल्व की, ये कुछ इंफॉर्मेशन आप वहां पर अपडेट कर सकते हैं। तो आपको जस्ट सोचना है कि आपके माइंड में जो भी आता है, ओके, स्पेशली आपके एरिया के हिसाब से, तो वो इंफॉर्मेशन आपको अपडेट करना है अपने ब्लॉग के ऊपर। सुपर, आई होप इट्स क्लियर व्हाट टू अपडेट। फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू डिसाइड द टॉपिक। ओके, मैं आपको गिव मी एनी टॉपिक, लेट्स ट्राई गिव मी एनी टॉपिक इफ यू वांट टू नो एग्जैक्टली उसका इंफॉर्मेशन हम कहां से ला सकते हैं। गिव मी अ टॉपिक प्लीज। ओके, आनंद कुमार सेज रिलेशनशिप के ऊपर हमें ब्लॉग तैयार करना है। लेट्स सी हाउ वी कैन क्रिएट अ ब्लॉग ऑन रिलेशनशिप। ओके, लेट मी शेयर माय स्क्रीन अगेन। ओके, यहाँ पर आप देख सकते हैं मेरा ब्लॉग है। फर्स्ट एक्टिविटी इज गूगल बाबा। ओके, यानी क्या, हम डायरेक्टली रिलेशनशिप ब्लॉग, दैट्स इट। यहाँ पर आप देख सकते हैं medium.com करके जो एक वेबसाइट है, दिस इज द बेस्ट वेबसाइट। एक्चुअली आपको हर दिन ओनली 2 या 3 आर्टिकल ही आप पढ़ सकते हैं बाय फ्री वर्जन में। अगर आपको ज्यादा आर्टिकल अगर आपको पढ़ना है तो यू हैव टू बी द पेड मेंबर। नाउ यहाँ पर अगर आप देखेंगे 5 बेस्ट ब्लॉगर, टॉप 100 रिलेशनशिप ब्लॉग्स एंड वेबसाइट्स इन 2020। यू कैन सी, मैं एक नए पेज में ओपन कर रहा हूँ। Can you see this page, medium.com? Okay, now 5 relationship bloggers. Okay, so कुछ ब्लॉग्स हैं, अगर आप इनके ब्लॉग हम जो ओपन करके देखते हैं, साइंस ऑफ रिलेशनशिप, लव इन 90 days, वाओ, ओके, रिलेशनशिप रियलिटी, ऐसे बहुत से ब्लॉग
हो सकते हैं. Let me see what it is going to give us. Okay. Now here you can see it's opening. Okay, let's give some time to open it. Yes, आप देख सकते हैं कि ये है इनका ब्लॉग. relationshipsreality.com. अगर आपका ब्लॉग का नाम इस तरह स्पेसिफिकली अगर है तो यहाँ पर ज्यादा लोग आने की चांसेस है. ओके, सो हियर यू कैन सी उन्होंने अपने फेसबुक का इंटीग्रेशन भी इधर ही करके रखा है. सो हियर यू कैन सी डिफरेंट आर्टिकल्स विथ इमेज विथ टाइटल. ओके, ये एक मैंने साइट आपको दिखाया और एक दूसरा साइट शायद हम ओपन कर रहे हैं. यस, यू कैन सी एक अलग ब्लॉग है. 24 dates you can try at home. Okay, whatever, like you have to think आपको क्या लिखना है तो उसके हिसाब से आप वहां पर कंटेंट बना सकते हैं. टीन्स एंड टेक्नोलॉजी, द 4 horsemen, bringing baby home, superb. Okay, and कुछ अलग, what I did wrong. Okay, so you can see like अगर आप कोई भी अगर आप आर्टिकल देखेंगे, द कपल हु dies together. Okay, साइबर. ओके, लेट मी सी. ओके, यहाँ पर कुछ पॉइंट्स यहाँ पर उन्होंने दिया है. ओके, यहाँ पर आप ऑब्जर्व करिए कुछ एड्स भी आ रहे हैं. दीज एड्स आर नथिंग बट इनके थ्रू आप अर्निंग भी कर सकते हैं. देयर आर मेनी पीपल हु आर अर्निंग बिकॉज ऑफ ब्लॉग. लेट्स सी ब्लॉग से कितना हम अर्न कर सकते हैं. वांट टू नो? इफ यस, टाइप question mark. Type question mark. Let me see. Or Q or question mark. If you want to know how, okay, let's see who is earning how much. How much we can earn through blogging. Super. Okay. One of 1500 pro blogger reads who said they are trying to make money by blogging found 9% between $1,000 to $10,000 a month. 1,000 से $10,000 पर मंथ 9% लोग अर्न कर रहे हैं. एंड टॉप 4% लोग दे आर अर्निंग मोर देन $10,000 a month. While major variety makes just $3.5 per day. Okay, so what I mean to say, इसमें earning potential जबरदस्त है. इसमें exactly होता क्या है कि आपके ब्लॉग के हिसाब से वहां पर कितने लोग विजिट कर रहे हैं और वहां पर एड्स कौन से आ रहे हैं और उस एड को कितने लोग क्लिक कर रहे हैं, इसके हिसाब से आपका ब्लॉग का कॉस्ट डिसाइडेड होता है. So I'm just showing you the facts. Like yes, people can earn like anything. Recently मैंने एक पर्सन का इंटरव्यू देखा था जिसमें एक ब्लॉगर है बट his age is not yet 18 completed. दोस्तों मैं आपको यही बताना चाहता हूँ कि ये पॉसिबल है. Let's see. Minimum age to start earning through blog in India. हाँ, वैसे तो 18 एज रिक्वायर्ड है, लेकिन यस, हाउ मच ब्लॉग टॉप ब्लॉगर अर्न्स, ठीक है. Maybe I'll share another day. Especially I got that information from YouTube. Anyway, so here मेरा आपको क्या कहना है कि you can search on Google and you are going to get all the topic related to your requirement. Yes, please. Yes, Anand. हाँ, so बाकी लोग let's continue.
नेक्स्ट इज, अगर आपको कैसे लिखना है, क्या लिखना है, व्हाट यू कैन डू इज, आप क्या कर सकते हैं, दूसरों का ब्लॉग आप रेफर कर सकते हैं। चलिए एक एग्जांपल लेते हैं निशिकांत सर का। लेट मी अगेन शेयर द स्क्रीन। स्विमिंग पूल design blog. Swimming pool. Sir, should I consider swimming pool design blog or builder blog? Nishikant sir, should I consider swimming pool design blog or builder blog? Design blog should be okay. Okay, let me try. Super. So here, swimmingpool.com, blog.feedpost, swimming pool blogs, and something is there. Let's have a look how exactly their blog and what exactly the content is there. Here you can see some articles are sponsored. It means that we can write content of other people and we can keep it on the top, जिससे वो क्या करेंगे कि सर आप हमारा आर्टिकल अपने वेबसाइट पर टॉप पर रखिए, वी आर गोइंग टू पे दिस मच अमाउंट पर मंथ। इस तरह आप यू कैन डिसाइड per month, per day, per week, that is up to you. So let me see first of all, smarter pumps create amazing savings and a pristine pool experience. तो pool pump के बारे में यहाँ पर एक ad है, how Hayward Aquac 6 is bringing pool cleaning into the future. Superb. Okay, कुछ latest technology यहाँ पर हो सकता है. Your pool, protect your pool and spa from freeze damage. ये कुछ अलग लोगों के लिए हो सकता है. A new generation of pool finishes. Okay, fire pits create warm memories with family and friends. Superb. So you can see like what to write. Again, you can create different category like lifestyle, renovation or suggested. आप डिसाइड कर सकते हैं इसके अंदर क्या क्या होना चाहिए या हो सकता है. Yes, let's have a look over one more. The 40 swimming pool blogs and websites. Premier Pools and Spas, Fin blog. Let's take one example so that I can explain you what exactly. Here you have the option. You can ask them to follow Google or Facebook or email. That's optional. That is not compulsory. Okay, let me. Acha, it's compulsory. I think let me minimize. Yes, it is compulsory. If you want to access your blog, you have to continue with something. So let me try with the abcd@gmail.com and click on continue. Oh, this is not. Click here to log in. Acha, this is especially for login members only. Let's have a look over the title. Premier Pools and Spas expands to Los Angeles, California. Something is there. How an in-floor cleaning system will change your life. चलो, यानी मेरा क्या कहना है कि इस तरह अगर आप देखेंगे, कंटेंट देखेंगे तो ऑटोमेटिकली आपको एक आइडिया आएगा कि इसके अंदर क्या हो सकता है. टॉप 5 पूल ट्रेंड्स फॉर 2020. इन्होंने अप्रैल 7 को ये आर्टिकल लिखा है, जस्ट वन डे बिफोर. इसका मतलब क्या है कि इस तरह का कंटेंट अगर हम लिखेंगे तो हमें लॉट ऑफ कंटेंट यहाँ पर मिलेगा. यस, अगर आपको और डिटेल कंटेंट अगर आपको जानना चाहते हैं, सी इनिशियली हमें क्या करना है कि आपको डिसाइड करो कि कौन सा कंटेंट आपको चाहिए. तो बस उस कंटेंट के हिसाब से आपको पहले रेफर करो. डोंट कॉपी इट 100% एज इट इज. आप पहले डिसाइड करो कि बाकी लोग कैसे लिख रहे हैं, क्या लिख रहे हैं, एंड देन स्टार्ट लर्निंग फ्रॉम देम. वंस यू स्टार्ट रीडिंग, यू आर ऑलरेडी एक्सपर्ट इन योर एरिया. तो बस आपको करना क्या है, उस एक्सपर्टाइज को और शार्पन करना है और उसको से फिनिशिंग टच देना है. सुपर. नाउ लेट मी जंप टू. ओके, कुछ और इंफॉर्मेशन मैं शेयर करूंगा आपसे कि okay, from where you can get more information. Okay, for example, there is a website called buzzsumo.com.
buzzsumo.com. ये एग्जैक्टली क्या करता है समझने की कोशिश करिए. फाइंड द कंटेंट दैट परफॉर्म्स द बेस्ट. ओके, यानी पूरे वर्ल्ड में इंफॉर्मेशन सर्च करके आपके लिए ये इंफॉर्मेशन लाने वाला है. दिस इज द वेबसाइट buzzsumo.com. एग्जांपल अगेन सेम थिंग, स्विमिंग पूल डिजाइन. आपको जो चाहिए वो कीवर्ड यहाँ पर एंटर करिए एंड लेट्स सी व्हाट इंफॉर्मेशन वी आर गोइंग टू गेट. कभी कभी ना हमारे पास आइडिया नहीं आता कि मैं लिखूं क्या, कौन से टॉपिक पर लिखूं. तो ये buzzsumo.com आपको इंफॉर्मेशन देगा कि इंपॉर्टेंट स्विमिंग पूल डिजाइन टिप्स. अगर आप फेसबुक पर जाएंगे आप यहाँ पर देख सकते हैं 11,900 एंगेजमेंट है पर मंथ. ओके, यू कैन सी. ट्विटर पर नहीं है, बाकी एवरग्रीन स्कोर इज 11 पॉइंट. सो व्हाट आई मीन टू से, फेसबुक पर इसका ज्यादा एंगेजमेंट है. यानी अगर आपको फेसबुक पर लोग आपसे कनेक्टेड रहना चाहिए तो आपको किस पर आर्टिकल लिखना है? इंपॉर्टेंट स्विमिंग पूल डिजाइन टिप्स. सेकंड है इंपॉर्टेंट स्विमिंग पूल डिजाइन टिप्स, इंजीनियरिंग डिस्कवरीज, 99 ग्लैमरस गार्डन डिजाइन आइडियाज विद स्विमिंग पूल्स. So try to understand what are the different content they are having. ये है Facebook. अगर आप YouTube पर जाएंगे, where it is on YouTube, you can again search by swimming pool design. Super. Now let's see YouTube क्या बोलता है. आप डायरेक्टली YouTube पर भी सर्च कर सकते हैं, लेकिन ये buzzsumo.com जो है ये आपको कुछ एनालिटिक्स देने वाला है जिससे आपको आइडिया आएगा कि उसका कितना फ्रीक्वेंसी है. YouTube क्या करता है आपके हिसाब से, आपके लोकेलिटी, आपका इंटरेस्ट, सो मेनी फैक्टर को पकड़ के दैट इज गोइंग टू गिव यू द आइडिया. ओके, लेट मी सी कुछ SMS. सुपर. ओके, it is taking some time but still you can refer. Okay, we got it. Build greatness underground. Superb. Temple swimming pool construction bushman designed. You can see ये वीडियो का लेंथ 17 मिनट्स का है. अपवर्ड 181,000 है. डाउनवर्ड कमेंट कितने हैं एंड सोशल एंगेजमेंट एंड द व्यूज आर 63 मिलियन. सर आर यू एक्साइटेड? 1.6 million. So just try to, let's see ये exactly इतना व्यूज अगर आया है तो क्या होता है. Okay, I'm just covering it faster. I don't know, ये कुछ शायद आदिवासी है. Sir, can you unmute and tell what exactly they are doing? निष्कांत सर. तर मराठीत बोललं तर चालेल ना? हो हो, नक्की नक्की बोला ना. काय करतात ते, म्हणजे एवढं खोदाखोद करतायत? हे 2-3 मुलांची अशा सिरीज आहेत की ते स्विमिंग पूल मॅन्युअली कसा बनवायचा त्याच्यावरती ते काम करतात आणि ते असे व्हिडिओ अपलोड करतात. असे खूप व्हिडिओज त्यांनी अपलोड केलेले आहेत. स्विमिंग पूल मॅन्युअली कसं तयार करायचं म्हणजे कसं? ते सगळं लेवर मध्ये करतात. ते खणणं बिणणं, त्याला माती लावणं, त्याच्यात ते कॉन्क्रीट नसतं. जे काही आहे ते लोकल अवेलेबल खड्ड्यातलं जे मटेरियल असेल त्याने ते करतात सगळं. ओके ओके. एस्पेशली हे अंडर डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये यूज केलं जाईल असं म्हणता येईल का आपल्याला? नाही नाही नाही, हे नुसतं युट्यूब वरती हे करण्यासाठी, प्रॅक्टिकल नाहीये ते. ओके 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 ओके. सुपर सुपर सुपर. जोपर्यंत बघणारे आहेत तोपर्यंत तयार करणारे आहेत असं आपण म्हणता येईल. येस येस येस. सुपर क्लिअर. थँक्यू सर, थँक्यू. सो येस, यू कॅन सी दॅट ऑलमोस्ट 68 मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख म्हणजे अराउंड 7 करोड लोकांनी हे व्हिडिओ बघितलेले. ओके, व्हॉट एव्हर. ओके, सो आपला आयडियाज
फक्त मिळतील. करायचं काय आहे, ऑब्झर्व, आपले डोळे उघडून ठेवायचे, आपल्याला आयडियाज कुठून मिळेल हे आपल्याला बघत राहायचंय. सुपर. नाव लेट मी गो टू द नेक्स्ट पॉइंट. अजून एक क्वेश्चन, अजून एक साईट मी तुम्हाला दाखवते की ज्याच्यामध्ये आपल्याला आयडिया मिळेल. सी कसं आहे माहिती का, एक पण आपलं सोर्स कळलं तरी आपलं भरपूर आयडियाज मिळतील. लेट मी शेअर दॅट अनदर लिंक. दॅट लिंक इज answerthepublic.com. answerthepublic.com खूप सुंदर वेबसाईट आहे. ह्याच्यावरती ओके, हा माणूस आपलं बघतो, जोपर्यंत तुम्ही टाईप करत नाही तोपर्यंत बघत राहील. आपण पुढे जाऊया. स्विमिंग पूल डिझाईन, एंटर. ओके, हे आन्सर द पब्लिक. लोक नॉर्मली काय काय प्रश्न विचारत आहेत, हे सर्व प्रश्नाचं एक काय म्हणता येईल की एक डिक्शनरी इथे तयार केला जातो. लेट अस सी. अजून यायचंय म्हणजे आपल्याला समजा कंटेंट तयार करायचं असेल तर काय करायचं आहे की हे answerthepublic.com वरती जायचंय अँड आपलं कंटेंट कसं तयार करता येईल त्याच्यावरती विचार करायचा आहे. ओके, इट इज टेकिंग सम टाइम. वी आर गॅदरिंग युअर डेटा. दिस मे टेक सम टाइम. ह्यांनी काय केलंय की डिफरंट डब्ल्यू क्वेश्चन वरती हाऊ, हू, वाय, विल, विच, व्हॉट, वेन, वेअर ह्याच्यावरनं ते वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन तयार करून स्विमिंग पूल डिझाईन वरती काय काय प्रश्न असू शकतात. सी, मी आपल्याला जनरल शेअर करतोय. बस आपलं हे जे मी शेअर केलं सेम कन्सेप्ट आपलं जसं पाहिजे तसं यूज करता येईल. ओके, टेकिंग मोर टाइम. Yes, some more questions. Let me try to read. Swimming pool design with jacuzzi. Swimming pool design with roof, with dimension, with garden, with waterfall. Okay, swimming pool design for home, for small houses, farmhouse. Observe करा की काय काय क्वेश्चन्स येऊ शकतात. हे सगळे क्वेश्चन्स आता हळूहळू तयार होत आहे. लेट मी क्लोज, लेट मी गो डाऊन. ओके, नॅचरल स्विमिंग पूल बिल्डर्स नियर मी, बेस्ट स्विमिंग पूल बिल्डर्स नियर मी. हे सगळे कीवर्ड्स आपलं कळलं तर लक्षात येईल की आपण कसं इम्प्रूव्ह करता येईल, आपलं काय करता येऊ शकेल. कंपॅरिझन वरती काय काय, स्विमिंग पूल डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन, स्विमिंग पूल डिझाईन अँड कॉस्ट, स्विमिंग पूल डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन PDF, स्विमिंग पूल डिझाईन अँड कॉस्ट, इट्स सेम थिंग. ओके, अँड सम रिलेटेड पॉइंट्स, swimming pool design job, swimming pool design UK. Okay, superb. Okay, it's still searching. जसं आपलं कीवर्ड्स असतात त्याप्रमाणे ह्याचं कंटेंट सर्चिंग एबिलिटी त्याला वेळ जास्त लागतो. I hope you are getting. If you are getting, please type yes. If you're getting the content, please type yes. Superb, superb. See, मी आपल्याला जे काय शेअर करतोय हे मी जनरल पॅटर्न मध्ये शेअर केलंय. ओके, हे आपण आपल्या एरियामध्ये जे काही एरियामध्ये आपल्याला ब्लॉग कंटेंट तयार करायचं आहे त्यामध्ये हे कंटेंट तुम्ही नक्की यूज करू शकताय. ओके, नाव लेट मी जम्प टू द नेक्स्ट पॉइंट. आता हे सगळं इन्फॉर्मेशन कसं करताना मेन URL म्हणून आपण जे म्हणता येईल तो URL कसा असायला पाहिजे, blog.domain.com. Okay, let me again share my screen. Okay, so example blog dot here is our blog.ourarea.in. असं तुमचं म्हणजे मेन वेबसाईट तुमचं जे काय असेल. एक्झाम्पल हे अजून एक आमचं वेबसाईट आहे. एक्झाम्पल blog.clicksen.com कंपनीचं वेबसाईट जो आहे. सो दॅट इज ऑल्सो अवेलेबल. ओके, पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व करा, दोन्ही दिसायला सेमच आहेत पण कॅटेगरीज वेगळे आहेत, कन्सेप्ट वेगळे आहेत, टॉपिक्स वेगळे आहेत. ओके, सो दीज आर द डिफरंट थिंग्स आपण तयार करू शकतो. एखादं एक्झाम्पल मी दाखवतोय की एक्झाम्पल 3 सिक्रेट्स ऑफ ऑनलाईन वेबिनार.
इथं मी काय केलंय की युट्यूब वरचे माझे व्हिडिओज इंग्लिश मधले आणि ओके do you know how don't forget to watch this video till end. Let me begin. Many people ask me, they have the doubt. Okay, इंग्लिश वाला व्हिडिओ आणि तसंच बाजूला हिंदी वाला व्हिडिओ पण तिथे दिलेला आहे. लेकिन अगर आपको ऑनलाइन सिखाना है तो आपको यहाँ पर ऐसे कुछ प्रोसेस. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला युट्यूब वरती मी तयार केलेले व्हिडिओज आपल्याला बघायला मिळेल. हे सर्व इन्फॉर्मेशन मी जे पॉइंट वरती सांगितलं की 3 सिक्रेट्स ऑफ ऑनलाइन वेबिनार. Okay, secret number 1 is the live webinar. Secret number 2 is the engagement. Online webinar असेल तर आपलं engagement वाढणार आहे. Secret number 3 is about transfer of emotions. समजा हे मी जे का आता आपलं शेअर करतोय हे सगळं मी समजा एखाद्या कुठल्या तरी पेज वरती लिहून दिलं, पण हे असं आपण मीटिंग किंवा वेबिनार घेत असाल तर काय फायदा आहे? आय कॅन कनेक्ट विथ यू. मला आपल्याशी डायरेक्टली बोलतोय. इव्हन आपल्याला पण काय फायदा आहे? डायरेक्टली आपण पण काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकताय. These are the major benefits of having online engagement. ओके, सो इकडे तुम्ही ऑब्झर्व करा की इथं जे इन्फॉर्मेशन पाहिजे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही इथं टाकू शकताय. अनलिमिटेड इन्फॉर्मेशन तुम्ही टाकू शकताय. कुणाला शेअर करायचं असेल तर फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती, ट्विटर वरती, ह्या सर्व ठिकाणी तुम्ही शेअर पण इन्फॉर्मेशन करू शकताय. ह्याचं व्यतिरिक्त ऑटोमॅटिकली हे ब्लॉग सिस्टीम आपलं त्याचं रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल ते पण इथं इन्फॉर्मेशन देतो आणि आपलं जे काही कमेंट टाकायचं असेल तर ते कमेंट पण आपल्याला इथं बघायला मिळते. सो दीज आर द मेजर ॲडव्हान्टेजेस ऑफ युजिंग ब्लॉग. ओके, ह्याच लेट मी स्टॉप माय शेअरिंग द स्क्रीन. ओके, ब्लॉग मध्ये अजून कोणाला काही डाऊट असेल तर दे कॅन डायरेक्टली अनम्यूट अँड स्पीक. आपलं काही डाऊट असेल तर प्लीज अनम्यूट करा आणि विचारा. येस सर. एक एक जण. निशिकांत सर यू कॅन स्पीक फर्स्ट, नंतर आपण काय सर आपण येऊया. येस निशिकांत सर. आपल्याला जो ब्लॉग करायचा आहे तो आपल्याच डोमेन नेम मध्ये सब डोमेन तयार करून करायला चांगला राहील का? ऍब्सोल्युटली करेक्ट. रिझन काय सर की जेव्हा आपलं ब्लॉग बघितलं जाईल, जेव्हा गुगलला कळतंय की अरे यार ह्यांचं वेबसाईट वरती खूप हिट्स होत आहेत, लोक भरपूर व्हिजिट करतायत, गुगलचं रँकिंग ऑटोमॅटिकली आपलं वाढत जाणार आहे. ओके. हा, आणि समजा आपलं प्युअर बिझनेस इन्फॉर्मेशन शेअरिंग वरतीच आहे असं जेव्हा असेल तर आपलं ब्लॉग डॉट डोमेन न घेता तो डोमेन इटसेल्फ इज गोइंग टू बी अ ब्लॉग. एक्झाम्पल google.com हे काय आहे? इट्स ओनली सर्च इंजिन. facebook.com त्यांनी कंटेंट काहीच लिहित नाही, दे जस्ट क्रिएटेड द प्लॅटफॉर्म. यस, त्यामुळे म्हणजे इफ यू आस्क मी, माझं फर्स्ट रेकमेंडेशन राहील की ब्लॉग डॉट आपलं डोमेन वरती घेतलं तर ॲडव्हान्टेज काय? नंबर 1 ॲज अ सेड की व्हिजिटर्स तिथे जातील आणि एक्झाम्पल blog.omnipools.com मग डायरेक्टली ब्लॉग बघत राहतील आणि मग सगळं इन्फॉर्मेशन झालं तर डायरेक्टली ओमनीपूल्सला जातील. ओके, सो दॅट इज द पॉवर ॲडव्हान्टेज वी आर गोइंग टू गेट. आणि ऑलमोस्ट सगळे कंपन्यांचे जे काय डोमेन असेल ब्लॉग डॉट त्यांचं हे असं डोमेन असं केलेलं आहे. वी कॅन जस्ट फॉलो द लीडर्स. येस सर. अजून काय क्वेरी असेल तर प्लीज विचारा. म्हणजे ब्लॉग पेज क्रिएट करायला काय करायचं? म्हणजे कोणती वेबसाईट वर जाऊन तिथे स्वतःचं अकाउंट ओपन करायचं असेल? व्हेरी गुड आयशर क्वेश्चन. ओके, लेट मी शो यू हाऊ टू क्रिएट अ ब्लॉग लाईव्ह. ओके, मी आपला डायरेक्टली एक वेबसाईट आहे ब्लॉगर म्हणून, blogger.com ह्या साईट वरती जायचं. blogger.com वरती साईट वरती जायचं. इथे ऑलरेडी मे बी मी एक 30-40 ब्लॉग तयार केला असेल. ओके, सो एक्झाम्पल मी काय काय तयार करत असतो. एक्झाम्पल जनरल नॉलेज, लोकांना समजा जनरल नॉलेज हवं असेल तर काही कंटेंट ह्याच्यात तयार केलेलं आहे. ओके, प्लस टेक्नॉलॉजी रिलेटेड पाहिजे असेल
मध्ये इलेक्शनच्या काळात आम्ही बीजेपी पुणे किंवा व्हॉट एव्हर असं काही करायचं असेल तर हे सगळं इन्फॉर्मेशन याच्यात अवेलेबल केलेलं आहे. ओके, मी डायरेक्टली एक दाखवतोय अवर एरिया ब्लॉग एक्झाम्पल. ह्याला किती लोकांनी बघितले हे सर्व गोष्टी आपल्या इथे कळणार आहे. 3 सिक्रेट टूल्स ऑफ सोशल मीडिया फॉर मॅक्सिमम रीच. आतापर्यंत 2 लोकांनी बघितले. मी आता अजून एक व्ह्यू वाढवतोय, मी याला क्लिक करतोय. ओके, अँड इथे तुम्ही ऑब्झर्व केले तर हे आता हे 2चं आय थिंक इट शुड बिकम 3. ओके, लेट मी अजून रिलोड नाही झालं. लेट मी रिलोड दॅट पेज. थोडस वेळ लागतो, बट येस, कुठलं साईट म्हणजे कुठलं पेज किती व्ह्यूज झालेत हे पण तुम्ही इथं बघू शकताय. ओके, आणि कधी तुमचं तयार झालंय हे गोष्टी, सर्व गोष्टी याच्यात अवेलेबल आहेत. खूप इझी आहे. आपलं फक्त न्यू पोस्टला क्लिक करायचंय, टायटल क्लिक करा आणि कंटेंट टाका. इमेज वगैरे हवं असेल तर इमेज टाकू शकताय, व्हिडिओ टाकू शकताय, त्यानंतर ऑडिओ टाकू शकताय. तुम्हाला जे बोल्ड करायचं, इटालिक करायचंय, इट्स व्हेरी इझी टू यूज इट. झाल्यानंतर पब्लिश करा, ऑटोमॅटिकली लाईव्ह आपलं दिसणार आहे. एक लाईव्ह डेमो मी करून दाखवतोय. लाईव्ह डेमो. आता मेन आपलं साईट वरती जाऊया. इकडे ऑब्झर्व करा, इथे लास्ट हे आहे स्मार्ट सिस्टीम किंवा 3 सिक्रेट ऑफ समथिंग. आता मी लाईव्ह डेमो म्हणून जातोय, बस जास्त लिहित नाही. मला समजा एखादी इमेज टाकायचं असेल तर लेट मी गो टू, I'll just go to, I'll just copy something content without thinking much. Copy kara and come back here and paste it. Okay, मी काय तर just मी copy paste केले, बाकी इथं काही नाही. and I'm just clicking on publish. That's it. माझं ब्लॉग लाईव्ह डेमो पब्लिश केलेला आहे. इकडे मी मेन साईट वरती जातोय. कॅन यू सी समथिंग हिअर? लाईव्ह डेमो म्हणून नव्हतं. 9th April we got this directly with image and everything. बस मला तर फक्त रीड मोरला क्लिक करा, सगळं इन्फॉर्मेशन इथं मी बघू शकतो. ओके, सो दिस इन्फॉर्मेशन इज अवेलेबल विदिन ए क्लिक. यू कॅन डू इट. महेश सरमणे ऑथर आहेत. 9th April 2020. टायमिंग पण त्यांनी दिलेलं आहे. व्हॉट एव्हर, दॅट्स अप टू यू. ऐश्वर्या, इज इट क्लिअर टू यू? येस सर, बट माय क्वेश्चन वॉज हाऊ टू, म्हणजे तो पेज जो आहे ब्लॉगचा पेज, तुमचा महेश सरमणी नावाचा पेज आहे, तो कसा बनवायचा? नाही. अगेन I'll come back to the basic question. blogger.com वरती जायचं, तुमचं जीमेलने लॉग इन करायचं. इथं ऑप्शन असतो न्यू ब्लॉग म्हणून. न्यू ब्लॉग तयार करायचं. हा, त्याचा URL जो आहे ना, blog.oureria.in येणार नाही. कारण काय, हे blog.oureria.in ह्याला आपण म्हणतो डोमेन. हे आपलं कंपनीचं डोमेन आहे. तुमच्यासाठी कसं असणार आहे? ओके, तुमचं कसं असणार आहे एकदा दाखवतोय. ओके, ऍक्च्युली अवर एरियाचं म्हणजे हे आपलं, अच्छा इथं तेच येणार आहे. ओके, समजा तुम्ही फ्री वाला वापरत असाल. ओके, लेट मी ट्राय विथ दिस एक्झाम्पल. बीजेपी पुणे म्हणून एक ब्लॉग आहे समजा. व्ह्यूला क्लिक करा. हे बघा, bjppune.blogspot.com असं तुमचं नाव येणार. ओके ओके, म्हणजे ऐश्वर्या.blogspot.com असं तुमचं जनरल URL वगैरे इथं असणार. ओके, गॉट इट सर. सुपर. जोपर्यंत हे तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार ना, तोपर्यंत हे कळणार नाही. आपलं प्रॅक्टिस करावं लागेल. काळी सर, काय प्रश्न होता आपलं? प्लीज अनम्यूट करा आणि विचारा. नाही, आता जे आहे ते 2-3 क्वेश्चन कव्हर झाला, ते तर मिळालं. हा सर, अजून हा थोडस लाऊडली. हॅलो. हा सर, हॅलो. आता जे सांगितलं ना, हे आता जे क्वेश्चन विचारला त्यामध्ये कव्हर झालं माझं. ओके, सुपर. हॅलो. हो, क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. आता ज्यांनी सांगितलं त्यामध्ये कव्हर झालं माझं क्वेश्चन. सुपर, खूप छान. काही वेळा मीटिंग किंवा वेबिनार किंवा आपण लाईव्ह अटेंड करताना काय ऍडव्हान्टेज होतो की काही प्रश्नातच उत्तर मिळून जातात. त्यामुळे लेट्स डू कनेक्ट. ओके, लेट मी रिकॅप. आपण काय काय शिकलो आज आपण मेन बेनिफिट काय काय आहे, ऑनलाईन बेनिफिट्स काय काय आहेत ब्लॉगचे, त्याच्याबद्दल आपण समजून घेतलं की ज्यामध्ये
आपलं आयडेंटिटी ट्रस्ट निर्माण होईल. आपण जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट करू शकतो. आपलं एक इन्फ्लुएन्स तयार होऊ शकतो. सर्व इन्फॉर्मेशन एकच ठिकाणी आपण टाकू शकतो, ते म्हणजे आपलं ब्लॉग असणार आहे. आपलं मेजर कॉन्ट्रीब्युशन आपण हायलाइट करू शकतो. इथे कोणी क्लिक केल्यानंतर डायरेक्ट होणार नाही. अच्छा, मी अजून एकदा जे स्क्रीन तयार केलं होतं तो ब्लॉग बंद करून टाकतो. असू द्या, ज्यांना बघायचं ते बघतील. ओके, सो लेट मी सी व्हॉट इज द इफेक्ट गोइंग टू हॅपन. ओके, सो आय जस्ट थिंकिंग की असू द्या, म्हणजे काय फरक नाही पडणार आपला. ओके, नेक्स्ट इज आपल्याला ग्रुपिंग करता येईल. कम्प्लीट आपलं कंट्रोल आपलं ह्याच्यावरती ब्लॉग वरती राहणार आहे. आपण इमेज, टेक्स्ट, व्हिडिओ, ऑडिओ हे सर्व गोष्टी आपण ह्याच्यात टाकू शकतो. मी आपल्याला कसं सर्च करायचं त्याबद्दल पण काही आयडियाज दिलं, ज्यामध्ये एस्पेशली आपण गुगल करू शकताय. गुगल बाबा एकदम बेस्ट बाबा आहे. त्यानंतर आपण buzzsumo.com हे साईट नक्की लक्षात ठेवा. answerthepublic.com हे पण साईट नक्की लक्षात ठेवा. यस, हे काही गोष्टी मी आपल्याला शेअर केला. सुपर. सी माय बॅकग्राऊंड. सुपर सर, सुपर. ओके, लेट मी तुमचं व्हिडिओ मला पिन व्हिडिओ. यस 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 यस, सुपर सुपर. यू आर बिकमिंग बेटर अँड बेटर. सुपर सुपर सर. कसं अनम्यूट करा, कसं वाटतंय बॅकग्राऊंड असं काहीतरी केल्यानंतर? छान वाटतंय. अरे सुपर सुपर. आता हे पेजेस वर मिळत नाहीत, कुठून आणलात पेजेस? काय काय पेजेस आजकाल मिळत नाही. पेजेस घरात कुठून आणले? होते. घरात होते. होते. ओके ओके ओके. मी काय केलं, काल मी आणि सुजाता जाऊन ऑफिसला अर्ली मॉर्निंग 5 वाजता जाऊन ऑफिस सगळं उचलून घरी आणून ठेवलं. बर बर बर. एनिवे, सुपर सुपर. येस सर, येस येस. थँक्यू थँक्यू एव्हरीवन. आज आपण ब्लॉगिंग बद्दल शिकलो आणि उद्या आपलं कोर्सेस जे असतात ना ते ऑनलाईन कसं ठेवता येऊ शकेल का, त्याचा काय फायदा होईल त्याच्यावरती घ्यायचं का. एनी अदर टॉपिक यू वॉन्ट टू डिस्कस टुमॉरो? का व्हिडिओ बद्दल आपण बोलायचं? व्हॉट यू सजेस्ट? व्हॉट यू वॉन्ट टू लर्न? व्हिडिओ और लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम? ओके, व्हिडिओ. सुपर सुपर. ओके, आपण उद्या ना व्हिडिओ युट्यूब वरती व्हिडिओ टाकायला का पाहिजे, व्हिडिओ का तयार करायला पाहिजे, ह्याच्यावरती आपण कन्सेप्च्युअल उद्या आपण बोलूया. सुपर सुपर सुपर. ओके, नक्की सर. थँक्यू एव्हरीवन फॉर बीइंग कनेक्टेड. लेट्स अगेन कनेक्ट टुमॉरो. टुमॉरो व्हॉट टाइम? टुमॉरो अगेन सेम टाइम. फ्रायडे, मंडे टू फ्रायडे आपण सेशन घेत राहूया. उद्या रात्री 9 वाजता भेटूया. रात्री सगळे लोक बिझी असतील, बट स्टील यू आर इन्व्हेस्टिंग युअर टाइम अँड एनर्जी. आय एम रिअली थँकफुल टू यू. शिकत राहा आणि जास्तीत जास्त मी नॉलेज आपल्याला शेअर करत राहीन. ओके, देन विल मीट टुमॉरो नाईट 9 PM. ओके, थँक्यू अँड सी यू. गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच. आय एम स्टॉपिंग द रेकॉर्डिंग.